Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. आता वाजलेले आहेत, किती वाजले? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरे ब्लॉग. तर आत्ताच्या ठळक बातम्यामध्ये सांगायचं असं झालं की आम्ही झोपलो होतो आणि दुपारून सुट्टी होती आणि म्हटलं की बीचवर जायचा असा अचानक भयानक प्लॅन आमचा ठरलेला आहे. तर आमच्या प्लॅनचे प्रोड्युसर नाही, स्पॉन्सर आदित्य रणदिवे काहीतरी बोलणार आहेत. बोला. स्पॉन्सरशिपचं कारण म्हणजे आता सर्वांना सुट्टी होती नाही का, मी झोपलेलो होतो. खरं स्पॉन्सर म्हणलं तर लव मोहिते, त्यांच्याकडे बोला. मी तर झोपलेलोच होतो. तर अशा प्रकारे आपल्या अनप्लॅन्ड ट्रिपची सुरुवात झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत. तर आपल्याला जायचं आहे दापोलीला, जो इथून आहे 25 किलोमीटर अंतर कापून 40 किलोमीटर अंतर कापून आपल्याला जायचं आहे दापोलीला. सो लेट्स गो. तर ब्लॉग आपल्या शेवटपर्यंत बघा. खूप सारी मज्जा, दंगा, मस्ती करणार आहेत आपण. सो लेट्स सी पुन्हा आगे क्या होता है. बाय बाय. तर अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत. आत्ता वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता 3:10 आणि आपल्याला जायला 1 तास लागणार आहे. म्हणजे आपण सनसेटच्या टायमिंग पर्यंत तिथे पोहोचणार आहोत. सनसेट बघूया आणि मग वापस रिटर्न येऊया. तर आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पुढली एक गाडी आहे, पुढली गाडी दाखव. पुढली एक गाडी आहे, त्या गाडीमध्ये 5-6 जण आणि आपल्या गाडीमध्ये 4-5 जण आपण जाणार आहोत. असे आमचं 10 जणांची टीम गोवा म्हणतोय. दापोलीच्या ब्रिजवर जाणार आहेत आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहेत. जवळजवळ एक 15 ते 20 किलोमीटरचा रन राहिलाय अजून. असा मस्त व्ह्यू एन्जॉय करत चाललो. आजूबाजूला थोडंफार रस्त्याचं पण काम चालू आहे. थोडेफार अडथळे येतात, रस्ता थोडा खराब आहे. त्यापेक्षा चांगला व्ह्यू पण तसा आहे, डोळ्याला सुख देईल असा व्ह्यू आहे. तर हॅलो गाईज, आता आपण पोहोचलेलो आहोत दापोलीमध्ये आणि दापोलीपासून इथं अजून एक 3-4 किलोमीटर बीच आहे आणि आमची पाठीमागून गाडी येत आहे, त्यामध्ये 2-3 मुले आणि 2 जण मुलं आहेत. तर असं खूप सारी मज्जा करणार आहोत आम्ही आणि आमच्या ह्या गाडीमध्ये 4 जण आहोत आम्ही. मज्जा करणार आहोत. तर ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर अजून ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स लिहा. मी होईल तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला तुमचा प्रतिसाद द्या. आणि हां, तर ब्लॉग माझे नेहमीचे बघत जावा. लास्ट टाइम आम्ही रत्नागिरीला गेलेलो, तर रत्नागिरीमध्ये त्यांचा बीच आपण विजिट केलेला, आरेवारे वगैरे. तुम्ही लास्ट माझे ब्लॉग बघितला तर ते पण बघून घ्या, नाही बघितलं असाल तर बघून घ्या. त्यामध्ये पण आपण बीच साईड होतो. आणि कोकण म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, कोकण बीच. आय लव्ह दॅट, मीन्स आय लव्ह कोकण. मी मंथली टू मंथली येतच असतो कोकणमध्ये फिरायला. तर तुम्ही पण या फिरायला, खूप मस्त आहे. आणि आपल्या देवाने एवढं भारी कोकण दिलेलं आहे, ते कोकणचा एन्जॉय करा. लाईफ एकदम हॅपीली जगा, एन्जॉय करा, प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. आणि बस एवढंच, जसं मी करतो तसं. सो लेट्स सी, आपण बीचवर जाऊन भेटूया आता. बाय. तर गाईज, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत आता बीचच्या किनारी. अवघ्या काही मीटरवर मुरुड बीच आहे, दापोलीचं फेमस बीच.
तर रस्ते बघा मित्रांनो, किती मस्त असे सुंदर रस्ते आहेत. इथूनच होणार आहे पुढून आपुलकी बीच रिसॉर्ट पुढे अतिशय छोटे छोटे रस्ते मस्त. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत बीचवर आणि समोर बघू शकता तुम्ही बीच आहे. आणि आपण गाडी आता मध्ये बीचवर जाणार आहोत. मला वाटतं एकमेव ठिकाण आहे तिथं गाडी वगैरे तुम्ही बीचवर जाऊ देतात महाराष्ट्रात. कारण आपण इथंच बघितलं ना बीचवर गाडी आपण बसू शकतो. तर काही अशा प्रकारे हे बघा बीच, हे ऍक्च्युली हे दापोलीचं बीच आहे. खूप सुंदर बीच आहे. आणि आज पूर्ण आपण इव्हनिंगचा सनसेट बघून इथे जाणार आहोत. मज्जा करूया, सारा मज्जा करूया. आणि हे बघा दापोली ब्रिज वर काहीतरी 2 शब्द बोल. खूप दिवसांनी तो ग्रेट बीचवर आलेला आहे. विराट बीचवर खूप दिवसांनी तुम्हाला एन्जॉय आणि मोबाईल पासून लांब राहायला खूप एन्जॉय होईल इथे सर्वांनी आलेले आहे. तर आपण आलो आहोत दापोली बीचवर खूप दिवसांनी. बघा मुरुड बीच, ही माती बघा, ही रेती बघा सगळी. फायनली आम्ही एवढे प्रयत्न करून इथं आलात आज. फायनली आम्ही एवढे एफर्ट्स केलेत, आम्ही एवढं हे केलं इथे येण्यासाठी तुम्हाला मी सांगू शकत नाही काही. तर आता इथून पुढची माहिती तुम्ही बघा आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. 2000 years later. हाय गाईस, तर डॉक्टर न्यूरोटिक प्लस ब्लॉगर शिरी आणि आमची टीम आम्ही आलेलो आहोत मुरुड बीच दापोली. हे बघा आम्ही गाईस पूर्ण तुम्हाला डोळ्यात कचरा टाकलास. हाय गाइस मुझे लगा कि ये असली कुत्ता है. गाइस ये है नकली कुत्ता, ये है असली कुत्ता. बका सर बका नीचे बाल देखो. और मैं ब्रदर की नहीं हूँ. गाइस डॉक्टर न्यूरोटिकला फॉलो करा. आज ते आम्हाला घेऊन आले आहेत त्यांच्या गाडीतून दापोली बीचला. तेव्हा आमच्या कोकणामध्ये तुमचं स्वागत असा. तर काही जे बघा पहिल्यांदा बीच बघतात असं वाटत आहे. छोट्या पोरांसारखे नखरे करत आहे. बीडच्या पोरांनी पाणी बघितलं आहे, बीडच्या पोरांना पाणी दिसलं आहे खूप. तर त्याच्यामुळे ते लोक खूपच खुश आहेत. तर खूपच छान. मी ते पूर्वी बरोबर आज बघूया कसं मजा येते. खूप छान बीच आहे, मला पण इथे खूप मजा येते. आम्ही बीडची पोरं पाणी बघून खूपच खुश झालेली आहेत. पहिल्यांदाच पाणी बघितलंय.
मजा घ्या दापोलीच्या मुरुड बीचची मजा घ्या. मुरबाबुडी सुरू झाली आहे. तर गाईज डॉक्टर झिरोटिकला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब थँक्यू. खूप काम केल्यानंतर फायनली बीचला आलेलो आहोत आणि आता आम्ही पाण्यात जाणार आहोत. आपण राईड विषयी विचारूया. थांबा, आपण राईड विचारूया. एन्जॉय चालू झालेला आहे आता आमचा. दापोलीच्या मुरुड बीच वर आपण आलेलो आहोत आणि हे बघा, तर खूप मस्त बीच आहे हे. तुम्ही एन्जॉय साठी येऊ शकता. इकडे फोटो सेशन चालू झालेलं आहे आणि आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. खूप सारा मज्जा. हे बघा ये ब्लॉग में आने वाला है. तर मी बघितलं काय, मी चालू झालं. आता कसं वाटतंय? तर आता आपण मोबाईल सगळं ठेवून मस्त एन्जॉय करणार आहोत समुद्रामध्ये 1-2 तास, जोपर्यंत सनसेट होत नाही तोपर्यंत. तर मोबाईल गाडीमध्ये ठेवूया आणि जाऊया. कसं वाटतंय मग आता थोडं सगळं मोबाईल वगैरे ठेवून झालेलं आहे. आम्ही मोबाईल ठेवून जाणार आहे, एन्जॉय आणि आम्ही नेहमी हा बीच करत असतो. आज क्राऊड एकदम तर मोबाईल घेऊया, करूया आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बीच मधून आल्यानंतर मग आपण डबल एकदा परत व्हिडिओ. स्टे ट्यून. बाय बाय. A few moments later. हॅलो, गुड इव्हनिंग. आणि आपण बघू शकता आपला खूप सारा एन्जॉय झालेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही बीच आणि खूप सारा एन्जॉय करून आता आपण निघणार आहोत. तर हे बघा सनसेट होत आहे. कसं वाटलं मग? मस्त, एक नंबर. Vlogger series come here. कसं वाटलं? बहुत मजा आया गाइस, लेकिन नाक में नमक चला गया. तोंडात पीठ गेले, तोंडात काय सांगू आता. तोंडात समुद्र में उल्टी हो गई. गंदी लड़की. कहाँ से आते हैं ऐसे लोग? तर अशा प्रकारे मित्रांनो खूप सारा एन्जॉय केलेला आहे, खूप सारा मज्जा केलेली आहे आणि आता चेंज करून निघत आहोत. Yeah, boy. गावले असं
ब्लॉग मध्ये आलेला आहे. व्हिडिओ मध्ये नक्की पहा.